मी सागर सुधीर शाह. मी अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आदरणीय माजी खासदार साहेब रणजितदादा मी यांच्याबरोबर काम करतो. तसेच माझे नेते शमशेरदादा त्यांच्याबरोबर काम करतो. मध्यंतरी माझ्या शेतावर जाण्यासाठी मी गेलो होतो. तिथे डीमार्टचं काम चालू होतं आणि डीमार्टचं काम चालू असताना त्या डीमार्टवाल्यांनी आमचे जे शिवेवरचा रस्ता आहे, म्हणजे डीमार्ट फरानवाडी हद्दीत येते, माझी जमीन वडजलमध्ये, आमचा जो शिवेवरचा रस्ता आहे तो अक्षरशः त्यांनी शिवेवरचा रस्ता 6 फूट मी सोडणं गरजेचं असतं, 6 फूट त्यांनी सोडणं गरजेचं असतं. मी माझा 6 फुटाचा रस्ता सोडला, त्यांनी अक्षरशः रस्ता उकरून बांधावरच डायरेक्ट कंपाऊंड उभा केलं. त्याच्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांना आज जाण्यासाठी भयानक अडचण व्हायला लागली. माझे सुद्धा ऊसाचे ट्रॅक्टर वगैरे यायला जायला अडचण होत होती. मी त्यांना वारंवार सांगितलं होतं की हा रस्ता आहे, हा सोडायचा आहे, परंतु त्यांनी कसलीही कुणालाही न जुमानता दादागिरीची भाषा वापरून माझ्यावर गजाने हल्ला केला. त्यामध्ये माझा पायाचं बोट फ्रॅक्चर झालं, डोक्यावर गज बसत होता, मी हुकवायला गेलो ते पायावर बसला. एवढी ह्यांची मजल आहे. आणि आदरणीय संजीवराजांनी ती जमीन त्यांना विकली आहे. आता मला न्याय मिळण्यासाठी मी पोलीस स्टेशन, दवाखाना इथे दाद मागितली, परंतु तिथं सुद्धा ह्यांचं प्रेशर करून की कंप्लेंट का घेताय, त्याची कंप्लेंट घेऊ नका, असं वारंवार त्याचं प्रेशर चाललंय. त्याच्यामुळे डीमार्टवाल्याला असं वाटतंय की आता आपण कुठेही दादागिरी करू शकतो, कुणालाही आपण देशोधडीला लावू शकतो. तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तर त्यांनी लावलंच आहे. गेली 30 वर्ष झाली फलटणची बाजारपेठ बिलकुल सुधारत नव्हती. आता रस्ते चांगले झालेत, पार्किंगची सुविधा यायला लागली. आदरणीय शमशेरदादा अतिशय सुंदर काम करतायत, सगळं व्यवस्थित रुटीन लागले. आणि त्यात संजीवराजांनी जमीन त्यांना विकली. जमीन विकली ते विकली, त्या जमिनीच्या पश्चिमेला रस्ता आहे, तो त्यांच्या प्लॅन मध्ये नाहीये. फरानवाडी ग्रामपंचायतीची परमिशन नाहीये, वडजर ग्रामपंचायतीची तक्रार आहे, फरानवाडीची तक्रार आहे, तरी सुद्धा कसल्याही प्रकारचं त्यांना काही घेणं देणं नाहीये. आणि वारंवार पैशाच्या जोरावर आमचे 500 लोक 500 युनिट झालेत, 500 युनिट झालेत, ह्या जोरावर त्यांनी शेतकऱ्यांना तिथं शेतकऱ्यांची पिळवणूक चालू केली आहे. आता हे डीमार्ट जर झालं तर फलटणचे किती व्यापारी झोपणार आहेत, हे प्रत्येकाने आपापला विचार करावा. व मी एवढीच सगळ्यांना विनंती करतो की जो माझ्यावर अन्याय झालाय त्यासाठी सगळ्यांनी मला साथ द्यावी. डीमार्टची मस्ती जर उतरवली गेली नाही तर आपल्याला तो डोक्यावर बसून तिथं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तो भरपूर त्रास देणार आहे. त्यामुळं माझी विनंती आहे की सगळ्यांनी मला मदत करावी. माझ्या हक्कासाठी, माझ्यावर जो अन्याय झालाय तो दूर करण्यासाठी मला सगळ्या व्यापाऱ्यांनी मदत करावी. आणि जेव्हा माझ्यावर त्यांनी तो हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तो नवीन नेरुळकर त्यांचे लीगल टीमचे आहेत, त्यांच्या सांगण्यावरनं परब यांनी माझ्यावर गजाने हल्ला केला. मी त्यांना एवढं सांगायचा प्रयत्न करत होतो की ठीक आहे, तुम्ही रस्ता अडवलाय ते अडवलाय, ट्रान्सफॉर्मर पण त्यांनी त्या कंपाऊंडच्या वरच अँगल राहून लावलाय. आता तो सर ह्याचा बांध आहे, स्पेशल बिल्डिंगची परमिशन आहे त्याला, टाउन प्लॅनिंगला बोगस नकाशा दिलाय, प्रांत मॅडमना बोगस नकाशा दिलाय, ऍफिडेव्हिट द्यावं लागतं की यामध्ये जे काही चुकीचं आहे ते जर निघाल्यास सगळे परमिशन रद्द व्हावे, परंतु कुठलीही परमिशन रद्द झाली नाही. मी खुलं आव्हान करतो, प्लॅन घेऊन कुठं म्हणाल तिथं त्या ऑफिसमध्ये मी यायला तयार आहे. त्यांच्या सँक्शन प्लॅनला जर पश्चिमेला रस्ता असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन टाकेन, मी फलटण सोडून जाईल. त्यांच्या प्लॅन मध्ये कुठल्याही प्रकारचा रस्ता दाखवला, त्यामुळे साईड मार्जिन सोडलं नाही. स्पेशल बिल्डिंगला जे 6 मीटर लागते हद्द सोडायला ती त्यांनी सोडली नाही. वारंवार फरानवाडी ग्रामसेवक, फरानवाडी पोलीस पाटील तिथं जाऊन त्यांना सांगतायत, तर शिवीगाळ करतात. हे त्यांनीच त्यांचा व्हिडिओ व्हायरल केलाय, त्यामध्ये दिसतंय, तो व्हिडिओ लवकरच मी तुम्हाला देणार आहे, त्यामध्ये दिसतंय तो कसा अग्रेसिव्ह भूमिकेत तो बोलतोय. आता माझ्यासारख्या व्यापाऱ्यावर जर हल्ला होत असेल तर मी दाद कुणाला मागायची. त्यांना कुठल्याही परमिशन नसताना कुठल्याही शासकीय ऑफिस मधून त्यांचं बांधकाम थांबवलं जात नाहीये, हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्या शासकीय लोकांना विनंती करतो की आपण खात्री करावी आणि लवकरच बोगस काम जे चाललंय ते थांबवावं. लोकल कुणाचाही पॉलिटिशियनचं प्रेशर घेऊ नका, खऱ्याला न्याय द्या.
आणि एवढंच सांगतोय, तो शिवेवरचा रस्ता आहे. शिवेवरचा रस्ता मोकळं करणं गरजेचं आहे. म्हणजे मागचे व्यापारी लोकांच्या ऊसाच्या गाड्या येतील, ऊसाच्या गाड्या तिथनं आपण पाचट वगैरे जे नेतो तो ट्रान्सफॉर्मरला घासत चाललाय. ते घासत असताना जर पेट घेतली तर जीवहानी होऊ शकते. तर ह्या जीवहानीला किंवा तिथं जर काय चुकीचं घडलं तर याला संपूर्ण जबाबदार शासन असेल आणि कुठल्याही संपूर्ण ह्या सगळ्याची जबाबदार डीमार्टची असेल. तर ह्या सगळ्याच्या नुकसान भरपाई डीमार्टने देणं गरजेचं आहे. त्यामुळे सर लवकरात लवकर डीमार्ट चुकीच्या पद्धतीने चाललंय त्याला धडा शिकवावा ही विनंती.